नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे ललिता पंचमी। या दिवशी दुर्गा देवीच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते। आता प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झाली असेल असंच नाही, पण तरीही आपण नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या कुलदेवीच्या सेवा करण्यामध्ये मग्न असतो। आपल्या कुलदेवीला स्कंदमाता मानून तिची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते। ज्यांना उपवास असतील त्यांना साहजिक पंचमीच्या दिवशी सुद्धा उपवासच असेल, आणि ज्यांना उपवास नसतील पण ते उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या फक्त काही ठराविक तिथींनाच उपवास धरत असतील तर ते सुद्धा ललिता पंचमीचा उपवास करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीचं व्रत कसं करावं आणि पंचमी तिथी म्हटली त्यातल्या त्यात ती सणावारांच्या दिवसांमध्ये आली तर पंचमी तिथी आणि आपल्या घरामध्ये जे कुमारावस्थेतील मुलं मुली असतात, शाळकरी मुलं, अभ्यास करणारी मुलं, तर यांचा एक वेगळाच संबंध आहे, वेगळंच नातं आहे। तर या पंचमी तिथीला खास करून आईने आपल्या या मुलींसाठी एक उपाय करायचा असतो, तर तो कोणता तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि यावर्षी ललिता पंचमी योगायोगाने गुरुवारच्या दिवशी आलेली आहे, तर गुरुवारच्या दिवशी करण्याचा एक खास उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आदिशक्तीच्या 5व्या रूपाचं नाव लिहा, ललिता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 या दिवशी नवरात्रीचा 5वा दिवस, ज्याला आपण नवरात्रीची 5वी माळ आणि तिथीनुसार ललिता पंचमी म्हणतो, तर तो दिवस आलेला आहे। या दिवशी सगळ्यांनी लवकर उठावं, ज्यांना उपवास असेल नसेल, लहान मुलाबाळांसह सगळ्यांनी लवकर उठायचं आहे। आणि या दिवशी सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करायचं आहे आणि नंतरच अंघोळ करायची आहे। यामुळे आपलं रोगराईपासून रक्षण होतं। ललिता पंचमीचा खरा अर्थ किंवा खरं महत्त्व हेच आहे। या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची ललिता या स्वरूपात किंवा स्कंदमाता या स्वरूपात यासाठीच पूजा करायची असते की आपल्या संपूर्ण घरादाराला कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा कोणत्याही प्रकारचा आजार रोग लागू नये, यासाठीच ललिता देवीची पूजा करायची असते। आणि त्यासाठीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करायचं असतं। तर खूप जास्त नाही, एक नियम आहे म्हणून तुम्ही प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1-1, 2-2 थेंब दूध मिक्स केलं, नंतर अंघोळ केली तरीसुद्धा चालेल। तर हा झाला सगळ्यात पहिला नियम। यानंतर काय करायचं, ज्यांचे उपवास असतील तर ते नेहमीप्रमाणे म्हणजे ज्यांनी घट बसवला असेल, ज्यांचे नवरात्रीचे उपवास असतील तर त्यांनी नेहमीप्रमाणे घटाला पाणी घालावं, घटाला माळ घालावी, त्याचबरोबर देवीची पूजा करावी। आता ललिता पंचमीच्या पूजेतली सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या दिवशी करायची आहे। तर ज्यांनी घटस्थापना केलेली आहे त्या पूजेच्या समोर एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरावा, कडेनी रांगोळीसुद्धा तुम्ही काढू शकता, फुलांची सजावट करू शकता, किंवा ज्यांच्याकडे घटस्थापना नसेल त्यांनी कुलदेवीची स्थापना जिथे केलेली असेल किंवा देव्हाऱ्यात केली असेल तर देव्हाऱ्याच्या समोर तुम्ही एखादा पाट किंवा चौरंग ठेवू शकता आणि त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आणि कडेनी रांगोळी काढायची। तर दोघांसाठी हे सारखंच आहे। तर एवढं सगळं करून झालं की तुम्हाला याच्यावर एक तांब्याची किंवा पितळेची प्लेट ठेवायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एक चांदणी काढायची आहे, हळदीने किंवा कुंकवाने। जर तुम्ही कुंकवाने चांदणी काढली तर त्या चांदणीमध्ये तुम्हाला हळदीने ऐ हे अक्षर लिहायचं आहे। तर हे बीजमंत्रातलं अक्षर आहे। दुर्गा देवीचा बीजमंत्र असो किंवा सरस्वतीचा बीजमंत्र असो किंवा ललिता देवीचा बीजमंत्र असो, तर या अक्षराला अतिशय महत्त्व आहे। तर हे जे अक्षर आहे ते तुम्हाला या चांदणीमध्ये काढायचं आहे आणि नंतर याची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे। याच्या शेजारीच तुम्हाला एक तुपाचा दिवा किंवा निरांजनसुद्धा लावायचं आहे। तर तुम्ही जर हळदीने चांदणी काढली तर त्यामध्ये कुंकवाने ऐ हे अक्षर लिहू शकता, किंवा कुंकवाने चांदणी काढली तर हळदीने ऐ हे अक्षर लिहू शकता। दोन्हीपैकी काही पण एक केलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे चांदणीसुद्धा कुंकवाने काढली, ऐ हे अक्षरसुद्धा तुम्ही कुंकवानेच लिहिलं तरीसुद्धा चालेल। तर तुम्ही अशा पद्धतीने हे बीजमंत्राचं अक्षर काढा आणि त्याची पूजा करायला अजिबात विसरू नका। आता चांदणी म्हणजे तुम्हाला माहिती असेल श्रीयंत्र जे आहे त्याचं जर चित्र तुम्ही फक्त, आता आपण जे यंत्र घेतो ते एक वेगळं दिसतं, पण डायरेक्ट आपण त्याचं चित्र बघितलं तर ते शक्यतो चांदणीमध्येच
सगळ्या बाजूंनी बीजमंत्र लिहिलेले असतात अशा पद्धतीचं असतं। त्यामुळे आपल्याला एक प्रतिकृती म्हणून चांदणी काढायची आहे आणि त्यामध्ये ऐ हे अक्षर लिहून त्याची पूजा करायची आहे। तर अशी एकदम साधी सोपी पूजा करायची। त्यानंतर मी तुम्हाला एक बीजमंत्र सांगते, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि तुम्हाला आवर्जून या दिवशी या पूजेमध्ये ललिता देवीला म्हणा किंवा देवी स्कंदमातेला म्हणा डाळिंबाचं फळ अर्पण करायचं आहे आणि देवीला तुम्हाला या दिवशी लाल रंगाचीच फुलं अर्पण करायची आहे। त्यातल्या त्यात तुम्हाला जर फुलांमध्ये जास्वंद किंवा गुलाबाचं फूल मिळालं तर ते तुम्ही नक्की अर्पण करा। आणि ललिता देवी जी आहे ती म्हणजे विद्या देणाऱ्या देवीचं प्रतीक आहे। तर सर्व प्रकारच्या विद्या तिला अवगत होत्या म्हणून आपल्याला डाळिंबाचं फळ अर्पण करायचं आहे, कारण डाळिंबामध्ये जेवढे दाणे आहेत तेवढ्या विद्या तिला अवगत होत्या असा त्याचा अर्थ होतो। म्हणून या दिवशी आपल्याला देवीला आवर्जून डाळिंबाचं फळ अर्पण करायचं आहे। आता ज्यांना फक्त ललिता पंचमीचंच व्रत करायचं आहे त्यांनी या दिवशी आहारामध्ये काकडीचा समावेश केला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर तुम्ही दही खाऊ शकता, दुधाचे पदार्थ खाऊ शकता आणि ज्यांना उपवास म्हणजे घटस्थापनेचे ज्यांचे उपवास चालू आहे नवरात्रीचे 9 दिवसाचे त्यांनी सुद्धा या दिवशी काकडीचे पदार्थ त्यांच्या उपवासामध्ये जर समाविष्ट केले तरी सुद्धा चालणार आहे। तर या दिवशी अजून एक पद्धत काय आहे तर जी आघाड्याची काडी असते तर ती सकाळी सकाळी आपल्याला चावायची असते आणि आपली जी घटस्थापनेची पूजा असते तर तिथे सुद्धा देवीच्या समोर ही आघाड्याची काडी तिला दंतावन करण्यासाठी ठेवण्याची पद्धत आहे। तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही या दिवशी देवीच्या समोर आघाड्याची एखादी काडी किंवा आघाड्याची जी पानं असतात ती ठेवली तरी सुद्धा चालेल। आणि तुम्हाला स्वतःला जमलं तर या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा अगोदर तुम्हाला ती आघाड्याची काडी थोडीशी चावायची आहे। नंतर तुम्ही नेहमीप्रमाणे कोलगेट किंवा जे काही जी पेस्ट जी पावडर तुम्ही वापरत असाल त्याने तुम्ही तुमचा ब्रश करू शकता। तर एक पद्धत आहे किंवा म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या ज्या परंपरा आहे तर त्यातली माहिती मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी ही पूजा असते। ललिता पंचमीची अगदी थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगते। एकदा देवी सतीला तिच्या वडिलांचा अपमान सहन करावा लागला होता, त्यामुळे नाराज होऊन सतीदेवीने यज्ञामध्ये प्राण त्याग केला। यामुळे दुःखी झालेले भगवान शिव माता सतीचा देह घेऊन इकडे तिकडे फिरत राहिले, त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा समतोल बिघडू लागला। त्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने किंवा त्यांच्याजवळ जे चक्र होतं त्या चक्राने सतीचे 2 भाग केले। यानंतर भगवान शिवशंकरांनी तिला आपल्या हृदयामध्ये धारण केलं, म्हणून माता ललिता हे सतीचं रूप मानलं जातं आणि तिला ललिता, लीलावती किंवा त्रिपुर सुंदरी या नावाने संबोधलं जातं। तर ललिता सहस्त्रनाम हे जे स्तोत्र आहे ते तुम्हाला मिळालं तर त्याचं पठण वाचन तुम्ही या दिवशी करू शकता किंवा देवी ललितेचे जे 25 नावं आहेत ते सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता। ज्यांना एवढं सगळं करणं शक्य होणार नाही त्यांनी या दिवशी गायत्री मंत्र म्हणालात म्हणजे ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात हे म्हटलं तरी सुद्धा चालेल। किंवा मग या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती देवे सदा वंदिता सामा पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। तर अशा पद्धतीचा जो श्लोक आहे तो म्हणालात तरी सुद्धा चालेल। आणि सर्वात महत्त्वाचं जो बीजमंत्र आहे तो मी तुम्हाला संपूर्ण सांगते। ऐ हे अक्षर आपण फक्त एक त्या सगळ्यांचं एक कॉमन सिम्बॉल म्हणून लिहित असतो किंवा आता त्याला मला मराठीत सांगता येईना, पण एक संपूर्ण मंत्र आपण लिहू शकत नाही त्या पूजेमध्ये। तर म्हणून आपण ते ऐ हे अक्षर किंवा ऐ हा बीजमंत्र लिहित असतो, पण तो संपूर्ण काय आहे हे मी तुम्हाला सांगते। ती पण एक ओळ आहे, ऐन ह्रीं श्री त्रिपुर सुंदरिये नमः, ऐन ह्रीं श्री त्रिपुर सुंदरिये नमः। तर हा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता। त्यामुळेच या मंत्राची सुरुवात ऐ या अक्षराने होते, तर तो आपल्याला त्या पूजेमध्ये लिहायचा असतो, त्याची पूजा करायची असते। आता मुलांसाठी काय उपाय करायचा हे सांगते। तर तुम्ही काय करू शकता, तुमची मुलं मोठी असतील, समजदार असतील तर त्यांच्याकडून तुम्ही
अशा पद्धतीने ऐ हे अक्षर लिहून, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पूजा कशी करायची तेव्हा, तर ऐ हे अक्षर लिहून तुम्ही त्यांच्याकडून ती पूजा करून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना गायत्री मंत्र किंवा मी तुम्हाला जो श्लोक सांगितला तो सुद्धा तुम्ही म्हणून घेऊ शकता. जसं की या कुंदेंदू तुषार हार धवला, तर तो श्लोकसुद्धा तुम्ही म्हणून घेऊ शकता. आणि गायत्री मंत्र अगदी सोपा आहे, तो शक्यतो सर्वांनाच सोयीस्कर पडेल म्हणायला, तर तो म्हटला तरीसुद्धा चालेल. आणि ज्यांची मुलं छोटी आहेत, लहान आहेत, ज्यांना अजून काही समजत नाही किंवा ज्यांना या सगळ्या पूजा अर्चा या गोष्टी जमणार नाही, तर त्या मुलांसाठी आईने काय करायचं आहे, तर पाणी असेल तर तुम्ही जेव्हा पूजा करतात तर देवीसमोर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे. आणि या पाण्यावर तुम्हाला एकतर तुळशीची छोटीशी काडी घेऊन त्या काडीने ऐ हे अक्षर लिहायचं आहे. तुमची जी काही पूजा होईल देवीची, तुम्ही जे काही मंत्रस्तोत्र देवीसमोर बोलत असतात, तर त्यानंतर या मंत्रांचा प्रभाव या पाण्यावर पडतो. आणि हे जे पाणी आहे ग्लासभर पाणी, ते तुम्ही देवीच्या समोर दोन्ही हातांनी धरून नंतर हे पाणी तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता. तर हा झाला एक पहिला प्रकार. यामध्ये अजून तुम्हाला सोपे प्रकार मी सुचवते. तर ते असे आहेत, तुम्ही तुळशीच्या काडीने किंवा दर्भाच्या काडीने किंवा तुमच्या बोटाने, म्हणजे तुमचं समजा बोट तुम्ही वापरणार असाल तर ते तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे. आणि त्या मध लावलेल्या बोटाने तुमच्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला ऐ हे अक्षर लिहायचं आहे. जमलं तर तुम्ही हेही करू शकता. किंवा मग काडी जी असेल, दर्भाची काडी किंवा आघाड्याची काडी किंवा तुळशीची काडी, यापैकी कोणतीही एक काडी घ्या, ती स्वच्छ करून घ्या, ती मधामध्ये बुडवा आणि त्या काडीने तुमच्या मुलांच्या जिभेवर तुम्ही ऐ हे अक्षर लिहू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं, मध उपलब्ध नसतं किंवा या ज्या काड्या म्हणतो आपण, दर्भाची काडी किंवा काय, ते उपलब्ध होत नाही. तर मग तुम्ही बोटाने लिहिलं तरीसुद्धा चालेल. किंवा मग पहिला प्रकार जो मी तुम्हाला सुचवला, की जेव्हा तुम्ही देवी ललिता, म्हणजे तुमच्या कुलदेवीलाच तुम्ही देवी ललिता किंवा स्कंदमाता म्हणून तिची पूजा करता, तर त्यावेळेसच पाणी तुम्ही देवीच्या समोर भरून ठेवायचं आहे. आणि तुमच्या बोटाने तुम्ही काय करायचं आहे, त्यासाठी आपले हात स्वच्छ असावेत, तर त्या स्वच्छ बोटाने आपल्याला त्या पाण्यावर ऐ हे अक्षर लिहायचं आहे आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. तर यामुळे काय होतं, आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. कधी कधी काय होतं, मुलं खूप मोठी होतात, भलेही त्यांचं लग्न झालेलं नसेल तरी पण ते त्यांचा हट्टीपणा किंवा मनामध्ये राग धरणं या गोष्टी सोडत नाही. तर या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून, किंवा शाळकरी मुलं आहेत त्यांनी चांगला अभ्यास करावा, या सगळ्या गोष्टींसाठी हा जो उपाय आहे तो आपल्याला पंचमी तिथीला करायचा असतो. कारण देवी ललिता जी होती तर तिला भरपूर महाविद्या अवगत होत्या आणि तिचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना लाभला तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला चांगला होतो. तर यापैकी तुम्हाला जसं जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या मुलाबाळांसाठी हा उपाय करू शकता. आता मोठी मुलं असतील तर त्यांनी स्वतः ऐ हे अक्षर काढून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा भाग, या दिवशी म्हणजे यावर्षी ललिता पंचमी जी आहे ती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. तर गुरुवारचा एक उपाय मी तुम्हाला सांगते. ज्यांचा व्यापार असेल, ज्यांचं कशाचं दुकान असेल किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल, तर मागेसुद्धा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्ही नुकताच व्यवसाय सुरू केला किंवा आमचा खूप दिवसापूर्वीचा व्यवसाय आहे, दुकान आहे. तर काहींच्या तक्रारी अशा होत्या की नवीन दुकान सुरू केलं पण पाहिजे तशी गिराईकं नाही किंवा पाहिजे तसा आमचा बिझनेस चालत नाही. काहींच्या तक्रारी अशा होत्या की आमचा व्यवसाय सुरू करून किंवा आमचं दुकान सुरू करून भरपूर दिवस झाले, पहिले काही दिवस व्यवसाय खूप चांगला चालला, आता पाहिजे तशी प्रगती त्यात नाही. तर त्यासाठी म्हणजे अशा सर्व कारणांसाठी तुम्ही हा उपाय नवरात्रीतल्या या गुरुवारच्या दिवशी करू शकता. तर उपाय काय आहे हे सांगते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र लागणार आहे. आजकाल पोटलीसुद्धा मिळतात, म्हणजे अशी गाठोड्याच्या आकाराची पर्स असते, म्हणजे आपल्याला कशाची पोटली वगैरे बनवून जर देवी देवतांसमोर ठेवायची असेल किंवा त्यांना अर्पण करायची असेल तर या गोष्टींसाठी मिळतात. तुमच्याकडे तशा उपलब्ध झाल्या तर त्याही तुम्ही घेऊ शकता किंवा मग कपड्यापासून सुद्धा नंतर आपल्याला त्याची पोटली बनवता येते. तर तुम्ही लाल किंवा पिवळा ज्या रंगाचा कपडा घेतलेला असेल तर त्या कपड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी 1 चमचाभर तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ तुटलेले नसावेत एवढी काळजी घ्या.
त्यानंतर 1 हळकुंड ठेवायचा आहे, 2 हिरवे वेलदोडे ठेवायचे आहे आणि चिमूटभर कुंकू यावर तुम्हाला वाहायचं आहे। नंतर तुम्हाला याचं गाठोडं बांधायचं आहे। जर तुम्ही लाल किंवा पिवळा कपडा घेतला असेल तर याची पोटली किंवा गाठोडं तयार करून घ्या। रेडीमेड पोटली असेल तर विषय येणार नाही, कारण ती तयार झालेली असेल। तर हे जे गाठोडं आपण तयार केलेलं आहे, पोटली तयार केलेली आहे, तर ही हातामध्ये घेऊन तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। जर तुम्हाला तुमच्या दुकानाच्या ठिकाणी जाऊन हे करायचं आहे तर तुम्ही घरूनच देवी लक्ष्मीच्या समोर म्हणजे ही पोटली हातामध्ये घेऊन प्रार्थना करू शकता की तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ज्या काही अडचणी येत आहे किंवा तुमचा व्यवसाय ठप्प होत चाललेला आहे तर त्या अडचणी तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगू शकता आणि त्या दूर व्हाव्यात त्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात हे सुद्धा सांगू शकता। आणि नंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या त्या व्यवसायाच्या ठिकाणी जो दरवाजा असेल किंवा शटर असेल तर त्याला तुम्हाला ही बांधायची आहे। त्यामुळे काय होईल, देवी लक्ष्मी म्हणजे या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या लक्ष्मीप्रिय आहे आणि या निमित्ताने देवी लक्ष्मी तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील। ती तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या दुकानाच्या ठिकाणी स्थायी स्वरूपात वास करेल आणि तुमच्या दुकानाला व्यवसायाच्या ठिकाणाला जर काही वाईट नजर लागलेली असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाईल। तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तुमचं दुकान व्यवसायाचं ठिकाणसुद्धा अगदी व्यवस्थित चालेल, यामध्ये मात्र काही शंका नाही। ज्या वेळेस तुमच्या व्यवसायाला परत एकदा एक झळाळी मिळेल किंवा तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालायला लागेल त्यावेळेस तुम्ही हे गाठोडं तिथून सोडून घ्यायचं आहे। यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीची सेवा करायला किंवा जे देवी लक्ष्मीचे वार असतात किंवा जे काही यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीला कधीच विसरायचं नाहीये। काही म्हणजे तिचा कोणताही दिवस असो सणवार असो त्यावेळेस तुमच्याकडून देवी लक्ष्मीची सेवा व्हायलाच हवी। आणि हे जे गाठोडं आहे तर यातलं साहित्य म्हणजे तांदूळ असतील ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता, हळकुंड वगैरे जे आहे किंवा वेलची वेलदोडे जे आहे ते तुम्ही जमिनीमध्ये पुरून दिले तरीसुद्धा चालेल। कपडासुद्धा तुम्ही जिथे तुमची देवी लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर परत म्हणजे तुम्हाला काही उपाय वगैरे करायचा असेल तर त्यासाठी वापरला तरीसुद्धा चालेल। कारण आजकाल मी तुम्हाला जे पूजेचं साहित्य आहे त्याचा योग्य वापर कसा करता येईल हेच सांगत असते। कारण कोणी पण काय सांगतं की एकदा की उपाय करून झाला किंवा पूजा संपली की त्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा आणि अशा पद्धतीने दररोज किंवा सणावारांच्या निमित्ताने किती सारे उपाय तापाय होत असतात आणि त्यामुळे पाण्यामध्ये प्रदूषण होण्याचं जे आहे ते वाढत चाललेलं आहे। तर हे सगळं टाळण्यासाठी आपण त्या गोष्टींचा योग्य तऱ्हेने वापर केला तर उपायसुद्धा व्यवस्थित कारणी लागतो आणि उपाय करून झाल्यानंतर आपण हे जे काही करतो त्यामुळे प्रदूषणसुद्धा होणार नाही। तर उपाय तुम्ही नक्की करा। तुम्हाला याचा काय प्रभाव पडतो किंवा याचा काय गुण येतो ते सुद्धा तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा। कारण तुम्ही जर तुमच्या कमेंट्स कळवल्या तर बरेच जण असतात वाचणारे, त्यांनासुद्धा तुमच्या कमेंट्समुळे हुरूप येतो। म्हणजे मी सांगितल्यापेक्षा तुम्ही ज्या काही कमेंट्स करतात तुम्हाला गुण आला किंवा नाही आला त्यामुळे बाकीच्यांनासुद्धा हुरूप येतो की यांना याचा गुण आलेला आहे किंवा यांना याचा प्रभाव झालेला आहे तर आपणसुद्धा करायला काही हरकत नाही। तर त्यासाठी तुमच्या कमेंट्स अवश्य नोंदवत जा। व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।